नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। 4 जिल्हा परिषद व 8 पंचायत समिती सदस्यासाठी शेवटच्या दिवशी अर्ज दाखल। उरण तालुक्यात 4 जिल्हा परिषद व 8 पंचायत समिती सदस्य पदासाठी निवडणूक होणार आहे। दिनांक 16 जानेवारी 2026 पासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली। बुधवार दिनांक 21 जानेवारी रोजी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने सिडको ट्रेनिंग सेंटर बोकडविरा तालुका उरण येथे भाजपा, शिवसेना व इतर पक्षातील उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी अविश कुमार सोनाने व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम यांच्याकडे अर्ज दिले। अर्जाची छाननी गुरुवार दिनांक 22 जानेवारी रोजी होणार आहे, तर 27 तारखेपर्यंत अर्ज मागे घेतले जाणार आहेत। 4 जिल्हा परिषद व 8 पंचायत समितीच्या सदस्यपदासाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान, तर निकाल 7 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे। जिल्हा परिषदेसाठी 4 जागा नवघर, जासई, जांजे, चिरनेर, तर पंचायत समिती नवघर, भेंडगळ, जासई, चिर्ले, केगाव, चांजे, चिरनेर, आवरे या 8 जागांसाठी उमेदवारांनी आज शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यास गर्दी केली होती। विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते यांनी गर्दी केली होती, आपल्या उमेदवाराला शुभेच्छा दिल्या। जिल्हा परिषदेच्या 4 गट व पंचायत समितीच्या 8 गणात होणाऱ्या निवडणुकीसाठी एकूण 1,08,520 मतदार मतदान करणार आहेत। त्यामध्ये 52,873 स्त्री, तर 55,645 तर 2 तृतीयपंथी मतदान करणार आहेत। एकूण केंद्र संख्या 135 आहे। एकूण झोनल अधिकारी 15 आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी दिनेश पवार, उरण। आपल्या उरणची जे आहे ते उरण तालुक्याचा विकास हेच आमचं ध्येय आहे। उरणचा विकास कसा होईल या दृष्टीने आम्ही काम करणार आहोत। महेश बांदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू। जेव्हा आम्ही उरणची नगरपालिका जिंकली तेव्हा लोकांमध्ये जो असंतोष आहे, एकतर महत्त्वाचा दिबा पाटलांचं विमानतळाला नाव लागलेलं नाही आणि अनेक प्रश्न राज्यात आणि देशात सत्तेवर भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना, आघाडीचं युतीचं सरकार असताना अनेक प्रश्न प्रलंबित आहे। JNPT 12.5% प्रश्न इथं फार महत्त्वाचा आहे। बेरोजगारी फार वाढत चाललेली आहे। ACZ आला आहे, लोकांना जॉब्स मिळत नाही। JNPTमध्ये परपर्यंत त्यांची भरपूर भरती होत आहे आणि विकासाची कामं करतो जसं उरणमध्ये आपण पाहिला की कामच झालेलं नाही, नुसतं फक्त आकडे करोडोंचे आहेत। तशा प्रकारे इतर सर्व ग्रामीण भागामध्ये सुद्धा अडचणी, पिण्याच्या पाण्याची अडचण आहे, शौचालयाची अडचण आहे, गटारांची म्हणजे आणि रस्त्यांची तर अतिशय दुरावस्था, एवढा धुरला उडतोय का अनेक लोकांना आता TB सारखे इतर आजार वाढत चालले आहेत। म्हणून लोक, जनता त्रस्त आहे का म्हणजे ज्यांना आमदार, खासदार किंवा ज्यांना निवडून देतोय, जे सत्तेवर आहेत त्यांच्यावर अपेक्षा आहे का चांगलं असं वातावरण मिळालं पाहिजे, पिण्याच्या सर्व नागरिक सुविधा झाल्या पाहिजेत आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वात जास्त औद्योगिकरण होऊन हजारो कोटी रुपये इथून फायदा JNPTच्या माध्यमातून किंवा अनेक उद्योग क्षेत्रातून होत असताना CSR फंड मात्र जातोय कुठंतरी देशभर जातोय आणि इथं जे आहेत चांगलं सुसज्ज हॉस्पिटल नाही, चांगल्या शाळा नाहीत, जिल्हा परिषदांची अवस्था अतिशय दुरावस्था आहे, गटारांची अवस्था आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रश्नावर आम्ही लढतोय। ओके सर, थँक्यू। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे या ठिकाणी अर्ज दाखल होत आहेत। जे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल केले त्यांचा विजय हा निश्चित आहे। महाविकास आघाडी म्हणून आम्ही एक दिलाने एक मनाने काम करणार आहोत, पण आमचे सगळे उमेदवार हे लोकांसाठी अहोरात्र काम करणारे असल्यामुळे विजय हा 100% होणारच आहे।